नमस्कार, मी कल्पना तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते. चला आज थोड्याशा वेगळ्या पद्धतीमध्ये पावभाजी मी बनवणार आहे. मी बनवत होती, चला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया. जर तुम्हाला आवडली तर तुम्ही या पद्धतीने करू शकता. आता पावभाजीचे भरपूर अशा वेगवेगळ्या रेसिपी आहे. आता ही जर पद्धत तुम्हाला आवडली तर नक्की करून बघा. चला आता इथे आपण झटपट सुरुवात करू. बटाटा घेतलेला आहे, साल काढून घेतलेला आहे आणि चिरून घेतलेला आहे आणि धुवून घेतलेला आहे स्वच्छ. कुकरमध्ये घातलेला आहे. थोडासा फ्लॉवर पण घेतलेला आहे. शिमला मिरची घेतलेली आहे, टोमॅटो घेतलेला आहे, अगदी थोडंसं मीठ घातलेलं आहे. अर्धा ग्लासला पण कमी आपल्याला पाणी घालायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. कुकरचं झाकण लावून आपल्याला 2-3 शिट्ट्या करून घ्यायच्या. कढई गरम करायला ठेवलेली आहे. थोडंसं तेल घातलेलं आहे, मोहरी घातलेली आहे, जिरं घातलेलं आहे, बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीरची पेस्ट घातलेली अर्धा चमचा. कसुरी मेथी थोडीशी हातावर चोळून घातलेली, खूप छान लागते. थोडीशी घाला, तुम्ही आवर्जून घाला. हळद घातलेली आहे, थोडीशी घरगुती लाल मिरची पावडर घातलेली आणि कलरसाठी पण मिरची घातलेली आहे. आता इथे बघा, हे वाटाणे मी घरीच भिजवलेले होते, ते घालून घेतलेले. पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ घालून घ्यायचं आहे लगेच आपल्याला. इथे पाणी घातलेलं 1 ग्लास भरून. आपल्याला आता हा वाटाणा असा कढईमध्ये शिजवून घ्यायचा आहे. आता कुकर झालेला आहे, 2-3 शिट्ट्या झालेल्या आहे. भाज्या पण आपल्याला छान अशा शिजलेल्या आहे. हे बघा, अजिबात जास्त पाणी नाही घालायचं. अर्ध्या ग्लासपेक्षाही कमी पाणी मी घातलं होतं. आता आपण भाज्या गरम असतानाच मॅश करून घ्यायच्या आहे, म्हणजे लवकर त्या बारीक होतात किंवा मॅश होतात. आता इथे बघा, छान असं मिक्स करून घेतलेलं आहे, बघू शकता. चला आता आपण वाटाणा पण आपला शिजलेला आहे, तो आपल्याला बघा मॅश करून घ्यायचा आहे. वाटाणा शिजायला जास्त पण वेळ लागत नाही, लगेच शिजतो. थोडीशी वेगळ्या पद्धतीची भाजी आज आपण बनवतोय. हे बघा, मॅश झालेला आहे, बघू शकता इथे. आता आपल्याला इथे बघा मिक्स करून घ्यायचं आणि मी कढई गॅसवरतीच ठेवलेली आहे, गॅस पण चालू आहे. ज्या भाज्या आपण मॅश केलेल्या आहेत त्या आपल्याला घालायच्या आहे. आता इथे तुम्हाला पावभाजी किती घट्ट किती पातळ त्यानुसार तुम्ही इथे पाणी वापरायचं आहे. आता कुकरमध्ये मी थोडंसं पाणी घालते आणि कुकर धुवून याच्यामध्ये ते पाणी ओतून घेते. आता उकळी येऊ द्यायची आहे. 5 ते 7 मिनिटं आपल्याला मंद गॅसवर छान भाजी उकळू द्यायची. आता इथे आपल्याला 2 चमचे पावभाजी मसाला घालायचा आहे. मिक्स करून घ्यायचंय. आता इथे आपल्याला बटर घालायचं आहे भरपूर असं. आता बघा मिक्स करायचं आहे. आता त्याच्यानंतर भरपूर अशी फ्रेश बारीक बारीक चिरून कोथिंबीर पण घालायची याच्यावरती. बघू शकता इथे सुंदर आपली भाजी तयार झालेली आहे. तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा, झटपट होते आणि खूप छानच झाली होती. सुगंध पण खूप छान येत होता. चला, संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून खूप 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 धन्यवाद.